यांनी आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूचा दावा केलाय। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत मृत्यू झालाय अशी अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की खामेनी आमच्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टम आणि इंटेलिजन्स पासून वाचू शकला नाहीये, तर खामेनींचा मृत्यू हा इराणच्या जनतेसाठी आणि ज्यांना त्याने त्रास दिलाय त्या जगातील तमाम लोकांसाठी मिळालेला न्याय आहे। तर अमेरिकेने या मोहिमेत इस्रायलला पूर्ण तांत्रिक आणि लष्करी सहकार्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान खामेनींच्या मृत्यूच्या बातमीला इराण शासकीय वृत्तवाहिनींनी देखील दुजोरा दिलाय। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात त्यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं होतं। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय, तर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जारी करण्यात आलाय असंही या माध्यमांकडून समजतंय। खामेनींच्या मृत्यूची घोषणा काल अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात येत होती। डोनाल्ड ट्रम्प कडून यांचा हा मोठा दावा करण्यात येत होता, मात्र आज इराणी मीडिया देखील याला दुजोरा देतेय। तर खामेनींचा सुरुवातीच्याच हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इराणी मीडिया करतेय, तर 40 दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आलाय असंही या इराणी मीडियाकडून कळतंय। इराणनं अधिकृतरित्या जरी पुष्टी केलेली नसली तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर घोषणा केलेली आहे, अली खामेनी इज डेड। मग जर अली खामेनीचा खरोखरच मृत्यू झाला असेल तर आता पुढे इराणचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे। पुन्हा एकदा धर्माधिष्ठित राजसत्तेच्या अनुसार अली खामेनी यांनी त्यांचा जो सक्सेशन प्लॅन म्हणजे त्यांचे वारसदार कोण असणार आहे याविषयीचा जो बंदोबस्त करून ठेवलेला आहे तो अंमलात येणार का? दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं आता अली खामेनी मृत्यू पावल्यानंतर तिथे डेमोक्रेटिकली इलेक्टेड म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं सरकार येणार किंवा राजेशाही पुन्हा प्रस्थापित होणार, हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इराणच्या जनतेसमोर आहेत। जर अली खामेनी हे मृत्यू त्यांचा त्या ठिकाणी झाला असेल, मागच्या काही दिवसांमध्येच त्याला या प्रकारचं इंडिकेशन होतं, म्हणूनच त्यांनी त्यांचा सक्सेशन प्लॅन त्या ठिकाणी तयार केला होता की माझ्या मृत्यूनंतर मुळातच इराणच्या धर्माधिष्ठित राजसत्तेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अनुसार त्यांच्या नियमांच्या अनुसार कशा प्रकारे त्यांचा वारसदार निवडला जाईल। काउन्सिल ऑफ एक्सपर्ट्स म्हणजेच मौलवींची सभा, ही मौलवींची सभा आणि हे एक्सपर्ट त्यांचा वारसदार त्या ठिकाणी निवडण्यासाठी मदत करणार आहेत। 4 वेगवेगळ्या लेअर मध्ये ऑलरेडी आयातुल्ला अली खामेनी यांनी त्यांचे वारसदार त्या ठिकाणी ठरवलेले आहेत आणि आता हे वारसदार जे आहेत तात्पुरती त्यांची जागा घेतील आणि नंतर या काउन्सिल ऑफ एक्सपर्टच्या माध्यमातून नेमका आयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी कुठला शिया मुस्लिम स्कॉलर, इस्लामिक स्कॉलर त्यांची जागा घेतो हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल। दुसऱ्या बाजूला जर हे असं त्या ठिकाणी झालं नाही आणि ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे की आता तिथल्या लोकांनी सत्ता आपल्या हातात घ्यावी, म्हणजेच एक प्रकारे लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार। तर कोण होते खामेनी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराणमधील दुसरे सर्वात शक्तिशाली नेते। 1981 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड, 1989 पासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान, शाह राजवटी विरुद्ध प्रदीर्घ काळ संघर्ष, इस्लामिक क्रांतीनंतर देशाचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती।